नमस्कार, मी राधिका आणि राधिकास ट्रॅव्हल डायरीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर तुम्ही पाहताय आम्ही इथे आलेलो आहे, एक माझा समुद्र आहे हा आणि इथे छान असं हे आयलँड आहे आणि आयलँडवरती आलो आहे, विडबे आयलँडवरती आलेलो आहे आम्ही। आणि आमच्या घरापासून हे आयलँड खूप जवळ आहे, आम्ही एक अर्धा पाऊण तासाचा ड्राईव्ह करून आलो इथे आणि मग तिथून एक फेरी होती, त्या फेरीने आम्ही कारसहित इथे आलो। 20 मिनिटांची फेरी होती आणि खूप छान जागा आहे ही। आणि याच्यामध्ये या आयलँडवरती पाहण्यासाठी पण खूप छान छान असे छोटे छोटे लेक्स बीचेस आहेत, तर ते आम्ही एक्सप्लोर करणार आहे। एक छोटीशी ट्रिप आहे, एका दिवसाची ट्रिप आहे आणि छान आजचं जर वेदर पाहिलं तर वेदरसुद्धा खूप छान आहे, सनी डे आहे आणि आमच्या फ्रेंडसोबत आलेली आहे मी आणि सारांशसुद्धा आहे सोबत। सारांश आज मुलांच्या मध्ये फक्त एकटाच आहे पण एन्जॉय करतोय तो, कारण की त्याच्या आवडीची ठिकाणं बघतोय, त्याने बीच सेट वगैरे पण आणलेला आहे। तर बघूयात आपण ही जागा कशी आहे, हे आयलँड कसं आहे। चला लेट्स गो। सारांश से हाय पिल्लू, बाय बाय बाय। तर आता सकाळी 9 वाजलेले आहेत, आता इथून ड्राईव्ह करून आपण जिथे फेरी मिळणार आहे तिथे आलेलो आहे। तर या फेरीमध्ये आपण आपली गाडी पार्क करून मग डेकवर जाऊ शकतो। साधारण 20 मिनिटांची ही फेरी असणार आहे आणि आपण विडबे आयलँडवर पोहोचू। फेरीच्या पहिल्या मजल्यावरती आलेलो आहे आपण आणि इथे आतमध्ये सुद्धा बसू शकतो आणि बाहेर जाऊन डेकवर सुद्धा थांबू शकतो। मोठी आहे, प्रशस्त आहे ही फेरी आणि बसण्यासाठी सुद्धा ठिकठिकाणी असे बेंचेस आणि खुर्च्या ठेवलेल्या आहेत। खूप छान व्ह्यू दिसतोय फेरीच्या डेकवरून, समुद्र आणि समोर आयलँड सुद्धा दिसतंय, पण खूप जास्त थंड हवा सुद्धा वाहते इथून, त्यामुळे आपण जास्त वेळ काही बाहेर उभा राहू शकणार नाही। पिल्लू काय शोधतोय तू? जेलीफिश। खेळायचे सँडमध्ये, ही खेळायची सँड नाहीये, ओके। जेलीफिश सारांश, जेलीफिश आहे, पटकन ये, मोठाच्या मोठा। हा तो हात नाही लावायचा, तो विषारी असतो त्याचे हे। जेलीफिश हो जेलीफिश आहे, बापरे। हा सारांश असा जेलीफिश बघितलेला का या कलरचा पिल्लू? नाही ना? बापरे सारांश आए तो तुम्हारे पास। अंदर उसके सारे अच्छा उसको पता है ना थोड़ा वो जो पॉइजनस रहता है। वाह बघू दाखव सोने, सीशेल नाही आहे, हे क्रॅबचं आहे पिल्लू, क्रॅबचं ते कवच असतं ना ते। Oh, that means you can hear the sea water in your ear. Yeah. तर सप्टेंबर महिन्याचा आजचा शेवटचा दिवस आहे, उद्यापासून ऑक्टोबर महिना चालू होईल, त्यामुळे तर इथे थंडी सुद्धा हळूहळू वाढायला लागली आहे आणि असं छान वेदर सुद्धा लवकर पाहायला भेटणार नाही, त्याच्यामुळे लोक फिरून घेत आहेत, थोडा जो काही समर राहिला आहे त्याचा आनंद घेत आहेत। आणि सारांश काय कलेक्ट करतोय? सारांशला क्रिस्टल्स कलेक्ट करायला, वेगवेगळे कलरफुल स्टोन्स कलेक्ट करायला आवडतात, छान कलेक्शन आहे त्याचं, हो ना रे बाळा? दाखव तू काय काय कलेक्ट केलंयस, दाखव बघू।
बापरे, हे पाण्यामधल्या काहीतरी वनस्पती दिसत आहेत. कसल्या आहेत या? किती वेगळा शेप आहे यांचा. पाहायला पाहिजे असं. नाव काय आहे? सारांश बघितलंच का इथे काय आहे? हे बघ, हे कसं झाड आहे बघ पाण्यामधलं. हो ना, वेगळंच आहे ना, वेगळंच आहे फार. स्नेक. आधी स्नेक सारखं वाटलं मला लांबून ते. स्नेक आहे असं वाटलं मला. खूप सारे स्नेक्स आहेत बघ. आयलँडच्या शेजारीच समोर हे असा बीच आहे हा, आणि याच्या शेजारीच एक छोटंसं तळ आहे. खूप सुंदर आहे, पण गोड्या पाण्याचं की खाऱ्या पाण्याचं आहे माहिती नाही, पण खूप सुंदर दिसतंय. निळशार. ओ बाळा, विडबे आयलँडवरील अजून एका बीचवर चाललेलो आहे आपण. तर हे विडबे आयलँड जे आहे ते 436 किलोमीटर एवढ्या एरियामध्ये पसरलेलं आहे, आणि जवळपास 67,000 लोक या आयलँडवर राहतात. छोटंसं पण खूप सुंदर असं हे आयलँड आहे, आणि खूप मोठं आयलँड आहे वॉशिंग्टन स्टेटमधून. तर ब्रेक घेतलाय आम्ही, आणि इथे आहे हे सेफवे, आणि सेफवेच्या बाहेर खूप सारे मोठे मोठे लाल भोपळे दिसत आहेत. सारांश, किती सारे भोपळे बघ. भोपळ्यांचा सीझन चालू झालेला आहे आता. ऑरेंज आहे बाळा, लाल नाहीये, पण त्याला लाल भोपळा म्हणतात आपल्याकडे. पंपकिनच येतो, पण वेगळ्या वेगळ्या पॅटर्नचा. स्टारफिश मधले पंपकिन्स. आता इथे सगळं पंपकिनचं मिळणार. कॅन्डल्स, फेस स्क्रब, खूप वेगवेगळ्या गोष्टी बनवतात पंपकिन पासून. चल सोनू, सगळे आतमध्ये गेलेत, चला इकडे आत. सेफवेमध्ये ग्रॉसरी, फळं, भाज्या, फुलं आणि घरामध्ये लागणारं वेगवेगळं सामान मिळतं. तर आपण इथून आता काही फ्रुट्स घेणार आहे आणि मग निघणार आहे. 1 वाजले आत्ता, आणि आम्ही लंचसाठी आलो आहे. इथला व्ह्यू जर पाहिला तर खूप सुंदर व्ह्यू आहे. एका साईडला पूर्ण असं निळशार पाणी दिसतंय, आणि छोटंसं टाऊन. तिथे समोर एक छोटंसं बंदर पण आहे, आणि इथे रेस्टॉरंट आहे. आपलं इंडियन रेस्टॉरंटच आहे, टेस्टी इंडिया, तंदुरी रॅप्स अँड पिझ्झा. तर असं इंडियन रेस्टॉरंट शोधून आम्ही इथे लंच करून घेणार आहे. खूप छान आहे, पण चलो. छोटंसं रेस्टॉरंट आहे, आणि या रेस्टॉरंटमध्ये खरं तर कोणीच नाही आहे. माहिती नाही आता जेवण कसं असेल. आजचं वेदर सुद्धा खूप छान आहे. लख्ख ऊन पडलंय, आणि इथला जो एरिया आहे हा एरिया सुद्धा खूप सुंदर आहे. ठिकठिकाणी अशी फुलांची सजावट सुद्धा पाहायला मिळते. इथे जो हा स्टॅच्यू लावलेला आहे तो स्टॅच्यू आहे सी कॅप्टन एडवर्ड बॅरिंग्टन अँड क्रिस्टिना यांचा आहे, आणि हे फाउंडर आहेत या टाउनचे. त्यांचा स्टॅच्यू लावलाय. आणि इथे पिझ्झा हाऊस पण आहे. ओ सारांश न्यूयॉर्कमध्ये ही गेम खेळत होता, आणि त्याची गेम कंटिन्यू झाली का इथे? चार्जिंग मिळालं का? चलो चलो चलो. आयलँड फिरतानाची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे प्रवास करताना हा दिसणारा बीच साईड व्ह्यू खूप सुंदर दिसतो. हा जो समुद्र किनारा आहे हा खूप मोठा आहे आणि खूप सुंदर आहे हा. तर इथे थोडासा वेळ घालवूयात, आणि इथे जी वाळू आहे ती सुद्धा खूप छान आहे. सारांश खेळू शकतो या वाळूमध्ये. सारांशने त्याचा बीच सेट आणलेला आहे, आणि सारांश काय करतोय? हॅलो, सारांशने लाकडाचा एक सुकलेला ओंडका आणला आणि त्याच्यावरती बसला, कारण की आपण चटई आणली नाही. हो ना बाळा? तू काय बनवतोस? क्लीन करतोयस? समुद्र किनाऱ्यावर कुटुंबासोबत लोक फिरायला आलेले आहेत, आणि मुलं छान वाळूमध्ये खेळत आहेत. उन्हाळ्यामध्ये लोक खरं तर इथे पाण्यामध्ये सुद्धा उतरतात,
पण आता मात्र पाणी खूप थंड आहे, त्यामुळे किनाऱ्यावर बसून हा सुंदर व्ह्यू लोक एन्जॉय करतायत. हा समुद्र किनारा खूप मोठा, स्वच्छ आणि सुंदर आहे. नजर जाईल तिथपर्यंत दिसणारं निळशार पाणी, त्यावर चमकणारा सूर्यप्रकाश त्याचं सौंदर्य अजूनच वाढवतोय. लाटांचा येणारा आवाज मंत्रमुग्ध करणारा आहे. अशा समुद्र किनाऱ्यावर मी तर तासनतास बसून राहू शकते. समुद्र किनाऱ्यावर लाटांचा आवाज ऐकत बसणं, कधी स्वतःशी कधी समुद्राशी हितगुज करणं, हे मनाला खूप शांतता देणारं आहे. आता आपण रिसेप्शन पासला आलेलो आहे आणि हा जो ब्रिज आहे हा खूप प्रसिद्ध आहे. या ब्रिजवरून विडबे आयलँडचा खूप सुंदर व्ह्यू दिसतो आणि या ब्रिजवर चालण्यासाठी सुद्धा सोय केलेली आहे. थोड्या वेळाने आपण ब्रिजवर जाणार आहे. त्याआधी इथे आजूबाजूला 1 ते 2 मैलचे छोटे छोटे ट्रेल्स आहेत, तर तो ट्रेल आपण करणार. हा जो ट्रेल आहे हा साधारण 1 मैलचा ट्रेल आहे आणि हा ट्रेल खाली आपल्याला अजून एका समुद्र किनाऱ्यावर घेऊन जाईल. पण हा ट्रेल खूप सुंदर आहे. एका साईडला समुद्राचा व्ह्यू, एका साईडला डोंगर आणि गर्द झाडीमधून हा ट्रेल जातो आणि पूर्ण निसर्गरम्य वातावरणामधून आपल्याला चालायला मिळतं. हा ट्रेल सुंदर जरी असला तरी हा ट्रेल करताना चांगले शूज, स्पोर्ट्स शूज किंवा ट्रेकिंगचे शूज घालणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की रस्ता हा थोडासा निसरडा आहे. आणि काय सुंदर व्ह्यू दिसतोय इथून. निळशार पाणी आणि आजूबाजूला आयलँड, एक नंबर व्ह्यू दिसतोय. सारांश ट्रेक करण्यासाठी नेहमीच तयार असतो आणि सगळ्यांच्या पुढे पुढे पळत असतो. तो सुद्धा असे छोटे मोठे ट्रेल्स खूप एन्जॉय करतो. तर आता आपण साधारण 1 ते 1.5 मैलचा ट्रेल करून खाली आलेलो आहे आणि उजव्या साईडला रिसेप्शन पासचा ब्रिज आहे आणि समोर खूप छान डोंगर दिसतोय आणि इथे सुद्धा समुद्रकिनारी लोकांनी खुर्च्या टाकलेल्या आहेत आणि तिथे बसून ते या निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेत आहेत. भारी आहे ना ग हे. आणि काही लोक इथे मासे सुद्धा पकडत आहेत. आणि हे आमचं पिल्लू काय करतंय. सारांश पुन्हा एकदा त्याचे क्रिस्टल कलेक्ट करायला चालू केले त्याने आणि त्याने सगळे पांढऱ्या कलरचे जे स्टोन्स असतात तर ते कलेक्ट केले तिथून सुद्धा. याच गर्द झाडीमधून आपण ट्रेल करून खाली आलो होतो आणि आता आपण रिटर्न निघालोय. ही झाडी बघून मला खरं तर कोकणाची आठवण आली. आपल्या कोकणामध्ये सुद्धा अशीच हिरवीगार झाडी आणि असाच निसर्ग पाहायला मिळतो. तर आता आपण रिसेप्शन ब्रिजवर जाणार आहे आणि आजच्या दिवसातला सगळ्यात सुंदर व्ह्यू आता दिसणार आहे आपल्याला. बाप रे. अगर बीच में और अच्छा लगे. चलो. हा जो ब्रिज आहे हा एवढा का प्रसिद्ध आहे हे खरं तर इथे आल्यावरच समजलं. इतका सुंदर व्ह्यू दिसतोय. दोन्ही साईडला डोंगर आणि निळाशार पसरलेला अथांग समुद्र किनारा. इतकं सुंदर दृश्य दिसतंय आणि हा ब्रिज खूप उंच आहे. ही जी बोट आहे ही खरं तर एवढी मोठी बोट आहे. लोक फिशिंग करतायत पण ती अगदी काडीपेटी एवढी दिसतेय इथून. काय सुंदर व्ह्यू दिसतोय. तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात अशाच एखाद्या धम्माल ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. धन्यवाद.